हैदराबाद मध्ये त्या पोरीला मारून टाकलं, तिच्यावर रेप केला, त्यावेळेस त्या SP साहेबांनी एन्काउंटर केला. एन्काउंटर लोकांना आहे ना चुकीचं रगड असं आज त्याला कापलं नाही. ठाण्यामध्ये काय केलं, बदलापूरचं काय केलं, बदलापूरला काय घटना घडली तेच केलं. एक गोष्ट लक्षात घ्या की त्यांना नाव ठेवण्याचं नाही, मोरे साहेबांनी चांगलं काम केलं. मोरे साहेबांनी भरपूर सहकार्य काम केलंय. तो जर आरोपी बिहारला गेला असता तर तो आरोपी आपल्याला सापडला नसता. बिहारच्या ठिकाणी गेला असता तर महिना काय 15 दिवस का 8 दिवस. ते त्यांचं अभिनंदन करतो आम्ही. त्यांनी एवढं खूप सुंदर मला किती चांगल्या त्यांच्या स्टाफचं त्यांचं हे खरोखर म्हणजे मला मी त्यांना तेच म्हणलो, साहेब तुमचं खरोखर अभिनंदन आमच्याकडनं. ज्या घटना झाल्या ती चुकीची घटना आहे. त्या आरोपीला खरोखर त्या चौकात फाशी द्यायला पाहिजे. हे नक्कीच करेल. ते म्हणलं आपण मिळून फाशी देऊ. आता मिळून फाशी देऊ ना, मग बसलो ना मिळवण्यासाठी. काय तुमचे हात बांधले आहेत. आम्ही जनता, आम्हाला तर संविधानाने अधिकार दिला. आता ते बी आम्ही वापरू नये म्हणलं कसं होणार. मुख्यमंत्र्यांनी द्या लिहून आम्हाला, काय प्रॉब्लेम आहे. आणि याच्यात दखलंदाजी मुख्यमंत्र्यांनी करावी. बाकी दुसरं कोणी नको. आमदार खासदारला आम्ही नाही ओळखत, कारण की आमदार खासदारांनी लय धोका दिला आम्हाला. त्या बाईचा तुम्हाला ते फोटो दाखवतो, त्या बाईवर रेप झाला होता, डोळे काढले होते, अजून त्यांना न्याय नाही दिला. तुम्ही त्यावेळेस खासदार होते, तुम्ही म्हणले आम्ही उठलो म्हणजे संपला विषय. आम्हाला पण न्याय द्या ना, आमच्या समोर त्याला हजर करा ना. आणि साहेब आम्ही एकदम शांततेने बसलोय, कायच नाही, कोणाच्या विरोधात नाही बोलत आहे, काय नाही, फक्त शांततेने बसलोय. कारण की हा रस्ता माझ्या टॅक्सचा पैसा आहे, याच्या टॅक्स निघाला हा रस्ता बनला. आम्ही रस्त्यावर शांततेने बसलो, निघाली पत्र दिलं. फक्त विनंती एवढीच आहे, तुम्ही आमच्या पत्रावर काहीतरी निर्णय घ्या. बॉडी ताब्यात घेणार नाही. घेणार का बॉडी ताब्यात नाही घेणार. आणि हे महाराष्ट्रात किती वेळा होतं हे असं प्रकरण. कसलं ते रायनपाडाचं तुम्ही केस बघा, कसल्या लोकांना मारून टाकलं होतं, अजून तिथं न्याय नव्हता भेटला. आम्ही जाऊन लढल्यामुळे तिथं न्याय भेटला. होते साहेब होते की साहेब होते तिथं. हे बघा 7 लोकांना कसं मारून टाकलं होतं. साहेब होते तिथं साखरीला, मंगळवेढा साधीतले लोक होते. साक्री तालुक्यामध्ये रायनपाडा म्हणून गाव होतं. 7 लोकांना ऑलरेडी त्या ज्या मुली आहेत त्यांची विटंबना झालेली आहे. हो. आणि पुन्हा विटंबना झाल्यानंतर जे प्रेत आहे त्याची आपण अजून विटंबना करायला नको, हे लक्षात घ्या. लिखित मध्ये आणि आपण बोलणार फाशी झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे. इथल्या तमाम विविध संघटना, पक्ष, वेगवेगळ्या भटकेविरुद्ध जाती वगैरे त्यातील पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, सगळं बरोबर आहे. परंतु माझं असं म्हणणं आहे की जे मृत मुली आहेत एवढ्या चिमुकल्या, त्यांची अजून विटंबना नको. आणि फाशी एका दिवसात भेटत नाही. साहेब ऐका, आपण शिकलेले आहोत. आपली संस्कृती नाही, संस्कृती नाही. 2 मिनिटं ऐका. आपण शिकलेले आहोत, एका दिवसात फाशी दिली जात नाही. कायदा ऐका, संविधान सुद्धा ऐका. परिवाराची ऐका, जबाबदारी आहे ना ती आपल्या सगळ्यांना, संघटनेच्या लोकांना घ्यावी लागणार. आपण उद्यापासून त्यांच्या बाजूला होणार आहे का? तुम्ही लिखित मध्ये द्या, कलेक्टर साहेबांच्या नावाने पत्र दिलं, लिखित मध्ये पत्र द्या. तुम्ही लेखी द्या की तुम्ही असं सांगा की तुम्ही या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी प्रशासनाकडून एखाद्या मंत्र्याच्या बरोबर झाला असतं तर प्रशासन आलं असतं, एन्काउंटर केलं असतं. बसा, खाली बसा, सगळे बसलं तर कळेल आपल्याला. बसा. जनतेच्या जीवावर मोठं झालं ना. आता वेळेवर जनतेच्या जीवावर मोठे झाले. आपल्या त्यांची जर मुली असली त्यांनी एका दिवसात फाशी दिली असती. गरीबाच्या गेला म्हणून काय होत नाही का? आरोपीला फाशी झालीच पाहिजे. आरोपीला फाशी झालीच पाहिजे. फक्त समाजाचा तहसीलदार आहे, कलेक्टर माणूस तहसीलदार आहे, प्रांत आहे. साहेब करतात ते करतात. पाय पडायला न्याय मागितलं जनतेने तर जनतेला न्याय नाही देत. जनतेने न्याय मागितलं तर न्याय नाही देत. भूमिका चुकीची नाही. फाशी होत नाही.
सर्व लोकांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्याचे लिखित पत्र मिळालं कलेक्टर, मुख्यमंत्री कुणाचे आहेत ना कलेक्टर. स्टेशनला बसून मुख्यमंत्री आपल्या लेखी देणार आहे का? आमच्या लेकरांना मारून टाकून विटंबना झाली. तुमची काय ऐका आणि तालुक्यात राहतो ती आमची लेकरं आहेत. आमची सुद्धा लेकरं आहेत. नाही नको मुख्यमंत्री साहेब काय आमच्या लेकरं घेतात का? नाही घेत. ती आमची सुद्धा लेकरं आहेत, पण त्याची विटंबना अजून व्हायला नको. या मताचा मी आहे. आपण संविधान बांधणारी लोक आहोत. कायद्यानुसार आपल्याला या विषयावर लढा द्यावा लागेल. आपल्याला कायदा समजून घ्यावा लागेल. सगळ्यांनी समजून घ्या. कायद्यानुसारच बोलतोय ना असं मग. नाही साहेब. आम्ही कायदा